सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका गावाकडच्या छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. मामा शेळ्यांना सोडतायत. मला इथं बाहेर बोलवले कारण काय होतंय, खरबुजाकडे शेळ्या जात आहेत. आत काय करावं लागतं, त्या जे जास्त पळतात ना त्यांना पायकूट घालावं लागतं. म्हणजे काय, त्यांच्या 2 पायांना ना एक दोरी बांधायची. कारण मग ते काय करतात, माणसाला बसूनच देत नाहीत, इतकी पळवतात आणि बाकीची शेळ्या मग त्यांच्या मागे पळतात. म्हणून असे ठरलेले आहेत, त्यांना आहे ना पायकूट घालायचं. म्हणजे त्यांचं कसं होतं, म्हणजे त्यांना ब्रेक द्यायचा त्यांच्या पायांना. कसं होतं, ऐकत नाहीत असं. तर हे बघा यायला लागलेत बाहेर. बाहेर यायला लागलं म्हणलं की तयारीतच राहावं लागतं. आता हिला आहे ना, ही लवकरच पिल्लू होईल. लवकर म्हणजे आज हिला पिल्लूच होणार आहे. कारण खूप सारी कास केलेली आहे तिने. चंद्राला पिल्लू होणार आहे आज. तर आता मामा घेऊन जातील आणि मग काय करतील, जरा आता घेवड्यात न्यायचे त्यांना. कारण घेवड्यात गवत पण खूप आहे, वाळलेले शेंगा पण आहेत. कारण घेवड्याला शेंगा नाही नसल्यामुळे आम्ही घेवडा आता सोडून दिला आहे. मग मामा त्यांना तिकडे घेऊन जाणार आहेत. तर ही माझ्या मागेच असते बघा. आता इकडे आली तर इकडे पण आली. ती 2 पिल्लं पण सोबत घेऊन चाललेत. आत्याने सडा मारण्यासाठी इथं बादल्या भरून ठेवल्यात. शेण भिजत घातले कारण दारात खूप उकलतं. तर मामा आता पुढे जातील. मी त्यांना काय करते, मागून घेऊन जाते. नाहीतर हे बघा लगेचच इकडं जातील, तिकडं जातील, रोपांकडे जातील. हे बघा तरी गडबड करायलाच लागलेत. चंद्रा काय इकडे घुसली आमची काय कळेना. काय होतं, रोपं खाल्ली आणि मल्चिंगवर पाय दिला की झालं, फाटून जातं. तरी हे बघा आमच्या होंडीला माहीत झालं तिथं गव्हाचं पोत आहे. त्याच्या बोकडांचं गहू तिथं ठेवलेत. काही जणांना तहान लागली. माझ्या झाडाचं तर विचारायचंच नाही. झाडाला जाता जाता लगेचच हे करून जातं, तोंड घालून जातातच तिथं. लांबपर्यंत त्यांना सोडून यावं लागेल, नंतर ही महागच राहतात आणि नंतर ओरडत बसतात. आता त्यांना पण पाठवायला, त्यांना पण ठेवत नाही आम्ही घरी. खातात फिरून. जरा खाल्लं की बरं होतं. घरी आणून शेवरी जरी अडकवली तर एवढं काही खात नाहीत. म्हणून त्यांना पण सोबत पाठवले. तर तिथं जवस त्या दिवशी आणून ठेवले, तर तिथे लगेचच खायला लागले. त्याला आता व्यवस्थित मी बांधून ठेवते कारण उघडेच जवस एवढे मामाने काढून आणलेत. त्याची भाजी पण बनवतात आहे ना त्या जवसाची त्या पुढची. तर ते आता आम्ही त्याची भाजी खूप छान लागते हिरव्या ह्याची. एकदा केली होती गेल्या वर्षी. तर हे बघा वाळून जवस असे आहे ना, हे झालेले आहेत छानपैकी. बघा जवस दिसतात. एका ह्याच्यामध्ये बोंडामध्ये 2-3 जवस आहेत. त्याला नीट बांधून ठेवते. एकत्र सगळं मग घरीच बडवायचं. मग त्यातनं जवस छान पडतात. ते बघा केवढे पळतात बघा. एवढं पायकुटं घालून वगैरे पण किती पळतात. आणि हे मागच राहिले. मग नंतर बसतो ओरडत. आता त्याला समजलं की उड्या मारत पळत जाईल, लगेचच पळत जातं. खरबुजाकडे पण लक्ष द्यावं लागतं कारण तिकडे पण जातात. शेळ्यांना फिरवायला नेणं म्हणजे खूप अवघड आहे. तर स्वयंपाकात काय आज, तर थोडंसं पुरण राहिलं होतं, त्याच्या पोळ्या चपात्या बनवल्यात आणि आपली स्पेशल येण्याची आमटी ठेवली गरम करायला. त्यांनी वांगी पण आणली झाडाची जाऊन. झाडाला तर एवढी वांगी लागली आहेत. पण काय सगळं एवढं भाव नसल्यामुळे तोडायची पण इच्छा होत नाही. तर काय झालं, थोड्या वेळाने मामांनी काय केलं, एक फेरी मारून तहान लागली म्हणून घरी घेऊन आली. तर काय झालं, तिकडेच फिरवत असताना शेळीला तिकडेच ती मी म्हणले होते त्या शेळीला तिकडेच पिल्लू झालं. मग गणेश आणि ह्यांनी जाऊन त्या दोघांना घरी आणलं. आत्या सडा मारतात तिकडे. आणि हे बघा हे काहीतरी वेगळ्याच कलरचं झालं आहे. ह्याने खूप छान आहे ते. म्हणजे तिचे जे बोकड होतं ना, ज्या शेळीला हे केलेलं ते बोकड खूप वेगळं होतं. तसाच प्रकारचं ते हिला बोकडच झाले. पण बोकडाची जात एकदम जातीवंत असल्यामुळे खूप छान असं बोकड झाले. आणि कलर त्याचा मागे पांढरा आहे. कान एवढे लांब आहेत. हे बघा तिला घेऊन आले रानातनं, म्हणजे तिकडे घेवड्यात नेलं होतं ना चरायला. मग तिकडून जाऊन हे दोघं घेऊन आले घरी. ते तिकडंच तिला पिल्लू झालं. आणि इकडे खूप उकळल्यामुळे दगड असे उघडे उघडे पडलेत. म्हणून आत्ता थोडा सडा मारतायत. कारण काय होतं, झाडताना नुसते दगडच निघतायत. मग पावसाळ्यात काय होतं, आत्ता खडक सगळे काढले की चिक्कल होतो. खालचा मुरुम सगळा निघायला लागल्यामुळं काय होतं, आम्ही पहिलं 1 दिवसाआड तर सडा मारायचंच. आता आम्हाला जमत नाही आहे. आता पहिले सारखं सडा मारायचंच. पिल्लू बघा केवढं छान दिसते. आता बसली त्याला चाटत. तर असं झालं छान आमच्या चंद्राला पिल्लू. तर झालं दिवसभर. काल पोळ्या, आज पोळ्या सकाळी पण केल्या होत्या. आणि मग काय संध्याकाळी नळ्यांचा बेत. नळ्या नाही आहेत, मासे आहेत. तर मासे आणलेले आहेत. आणि ही जे आहे ते काय, ते कोळंबी आहे. ते कोळंबीचे पाय ते असं म्हणतात, आता मला तर माहीत नाही. पण ते आहेत कोळंबीचे पाय आणि कोळंबी. तर तयारी काय काय केली आहे बघा. टॅमॅटो घेतले, लसूण सोलून घेतला आहे, थोडंसं अद्रक. मामाने शेजारच्या रानातून काय केली, थोडीशी कोथिंबीर आणली. एवढी छान कोथिंबीरीचा वास येतोय ना, मस्त कोथिंबीर आहे. आणि इकडे काय केलेलं आहे, माशांना छान मीठ, हळद, मसाला जे तळायचे आहेत ते बाजूला काढून ठेवलेत. आणि रश्श्यातले पण आहेत ते वेगळेच आहेत. ह्यांना फक्त मीठ मसाला लावून ठेवला आहे. तुम्ही कशी बनवता कोळंबी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे मी वाटण करून घेतले, थोडंसं खोबरं, लसूण आणि टॅमॅटो वाटून आणले. आणि इकडे 2-2 कढया, 2-2 चुली पेटवलेल्या आहेत. एकीकडे आता मी रस्सा फोडणीला घालणार आहे. कारण उशीर झालेला, आम्हाला भेंडी तोडून यायलाच उशीर झाला होता. मग त्याच्यामुळे आता स्वयंपाक पटपट बनवायचा आहे. कारण दिवसभर पण आज काय नॉनव्हेजचा बेत नव्हता. गणेश बसलेला अभ्यासाला. मामा तिकडे भेंडी निवडत आहेत. आम्ही 4 वाजता जाऊन दोघीजणीने एक
35-37 किलो भेंडी तोडली आणि मग नंतर तिकडून आलं तर चहा वगैरे घेतला आणि आता तोपर्यंत या दोघांनी जाऊन हा बेत आणलेला होता आणि आता मी सुरुवात करणार आहे. कढईतच मी थोडासा लसूण, कोथिंबीर आणि अद्रक ठेचून घेतलेले. खलबत्ता आणायला जायला मला काही वेळ मिळत नाही. आता मी खलबत्ता पण आणणार आहे आणि जातं पण घेऊन येणार आहे. तर छान असे मासे पण इकडे लगेच तळायला सुरुवात केली. गणेशला भूक लागलेली होती. तो बोलला माझा अभ्यास करूचपर्यंत मला मासे तळून ठेव. मग आधी काय केलं, रस्सा फोडणीला घातला आणि इकडे मासे तळायला घेतले. तर तेल घातले कढईमध्ये. काय होतं आहे, कढईला थोडेसे चिकटत आहेत त्याच्यामुळं थोडंसं काढायलाही होते. एका हातात मोबाईल, एका हाताने तळायचं, असं सगळा गोंधळ होते. कारण माझी कोण मदत करणार नाही आहे की मी धरतो मोबाईल आणि तू तळ, असं कोण म्हणणार नाही आहे मला. ते मला आता आत्यांना शिकवावं लागेल, कारण त्या करतील माझी मदत, पण त्यांना शिकवावं लागेल मला. तुम्ही मोबाईल धरा आणि चला रस्सा दाखवते. छानपैकी रस्सा उकळलेला आहे. तर रस्सा मी आज वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. फोडणीला काय केलं, तेल घातलं, तेलामध्ये लसूण, कोथिंबीर, अद्रक कुटलेलं ते घातलं आणि अर्धा टोमॅटो चिरून घातलेला आहे आणि मग वाटण घालून परतून येसूर वगैरे घालून तो रस्सा बनवला. मासे तळून झाले, रस्सा बनवून झाला आणि मी कोळंबी बघा ही अशी बनवलेली आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर घालून, येसूर घालून थोडीशी असं पाणी हे ठेवले. हे तळलेले मासे आणि इकडे रस्सा माशांचा. तर हा असा होता आज माशांचा बेत धुलिवंतांचा. तुमचा काय बेत होता तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळे आता बेतावर ताव मारणार आहेत आणि छानपैकी गरमागरम मी चालू केल्या चुलीवरच्या भाकरी बनवायला. तर रस्सा आमच्या गणेशला खूप आवडलेला आहे, म्हणजे रश्श्याचा कलर बघून, कारण त्याला असं तरीच्या भाज्या खूप आवडतात. तळलेले कडक मासे आणि ही बनवलेली ह्याची भाजी. तर माझ्या चालू आहेत भाकरी, झालेल्या आहेत अजून थोड्याशा करायच्या आहेत. तोपर्यंत सुरुवात, कारण उशीर झालेला होता. मग चालूमध्ये भाकरी बनवल्या की ते जेवायला बसतात. तर कसा वाटला आमचा बेत नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.